सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, या ताईंचा जो अनुभव आहे तो ऐकल्यानंतर खरंच डोळ्यातून नकळतपणे अश्रू येतात आणि अंगावरती शहारे उभे राहतात। यांच्या दुःखापुढे आपले दुःख काहीच नाही असे वाटू लागते। खरंच खूप भयानक अनुभव आहे, त्यामुळे हा अनुभव शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्तांनी बघावा। चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला ताईंच्या शब्दात सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अनुभव आवडला तर लाईक करायलाही विसरू नका। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, मी पुणे जिल्ह्यातील रहिवासी आहे। माझे नाव सोनाली म्हसे। आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील खूप मोठा प्रसंग अनुभव सांगत आहे। खरेच स्वामी भक्तांनो, ज्यावेळेस संकट येतात ना, त्यावेळेस आपल्याला कळतं की आपले कोण आहे आणि परके कोण आहे। ज्यांना आपण आपले समजतो तेच आपल्याला धोका देत असतात। माझ्या बाबतीत हुबेहूब असंच घडलेलं आहे। माझं आयुष्य हे खूप काट्याने भरलेलं आहे, पण जेव्हापासून स्वामी महाराजांचे जीवनात आगमन झाले तेव्हापासून संकटाला लढण्याची एक नवीन शक्ती मला मिळाली आहे। स्वामी भक्तांनो, मी गेल्या 5 वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे। मी अगोदर स्वामी कसे दिसतात, स्वामी काय असतात हे मला काही एक माहीत नव्हतं, काही म्हणजे काहीच। मी स्वामी सेवेत कशी आले, स्वामी भक्तांनो काय झालं की मला आमचे लग्न झाले। माझं लग्न झाल्यानंतर मला 3-4 महिन्यामध्येच प्रेग्नेन्सी राहिली। प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर मला 7वा मंथ चालू होता। त्या 7व्या मंथमध्ये माझे मिस्टर हे हैदराबादला गेलेले होते। त्यांच्या मित्राचं काम होतं, त्याच्यासोबत ते गेले। तिकडे गेल्यानंतर येताना त्यांचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला। त्यांचा मित्र जो होता तो जागेवरती गेला आणि माझे मिस्टर हे खूप सिरियस होते। त्यांना तिथल्या हॉस्पिटलमध्ये गेलं नाही, मग त्यांना इकडे घेऊन येण्यात आलं। इथे ॲडमिट केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांची नो गॅरंटी असं सांगितलं होतं, जोपर्यंत जगेल तोपर्यंत असं सांगितलं होतं, कारण त्यांच्या मेंदूला प्रचंड मार लागलेला होता। आणि त्यावेळेस काय झालं की मग ते काही खातपितही नव्हते, व्हेंटिलेटरवरही होते ते। त्यानंतर 5-6 दिवसातच माझे मिस्टर हे डेड झाले। माझ्या पोटामध्ये 7 महिन्याचं बाळ होतं आणि हे एवढं मोठं दुःख कसं पचवायचं मला काहीच कळत नव्हतं। मी काय करते हे देखील मला कळत नव्हतं। अक्षरशः मला सारखी दातखिळी बसायची आणि मी चक्कर येऊन पडत होती। मलाही ॲडमिट करण्यात आलं। मिस्टरांचं जे शेवटचं दर्शन होतं ते देखील मला झालं नाही, कारण मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती। मला अचानक असे झटके यायचे आणि खूप प्रचंड त्रास मला होत होता। पोटामध्ये बाळही होतं। मी काही करू शकत नव्हते। काही क्षण वाटायचं की आपणही जगू नाही, पण पोटामध्ये हा जीव, त्याचा काय दोष आहे, त्याचं काय पाप आहे असं वाटायचं। आणि मग मी हे केलं। हळूहळू त्या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी मला खूप काळ गेला, जवळपास 2-3 वर्ष गेले मला त्या सदमेतून बाहेर यायला। माझं जेव्हा लेकरू झालं तेव्हा थोडंसं माझं मन रमू लागलं होतं। मी माझ्या आईकडेच गेली होती, कारण तिथे मला त्यांच्या खूप आठवणी येत होत्या। प्रत्येक घरात तिथे पाऊल ठेवलं की मला ते दिसत होते। मी खूप डिप्रेशनमध्ये त्यावेळेस गेलेली होती आणि सासू सासरेही म्हटले की तू तिकडेच राहा म्हणून। माझे सासू सासरे हे खूप चांगले होते, पण जे म्हणतात ना की दीर भावजय काही पण केलं तरी ते वेगळे, ते परखे, ते याच्यासारखेच वागतात। तसंच माझ्या बाबतीतही घडलं। मला ते खूप असं बोलायचे, टोचून बोलायचे जाऊबाई, त्यामुळे मला खूप वाईट वाटायचं आणि तिथेच राहू वाटतच नसायचं। समोरच्यांचं जर बघितलं, त्यांचं ते प्रेम, त्यांचे ते जीव लावणं, तर मला माझ्या मिस्टरांची खूप आठवण यायची। माझं बाळ हे पोरकं झालं मला असं वाटायचं। त्यामुळे मी निर्णय घेतला की मी तिथे आता राहणार नाही। माझे सासू सासरे म्हटले, तुझे काहीच वय नाही, तू दुसरं लग्न करून टाक। माझ्या आईवडिलांना त्यांनी सांगून दिलं, पण मी करायला तयार नव्हती। मी म्हटलं मला एक मुलगा आहे, मी त्याच्यावरतीच राहणार आहे असं मी आईवडिलांनाही स्पष्ट सांगितलं। आईवडिलांनाही खूप काळजी वाटायची की हिचं कसं होणार। मी म्हटलं कसं होणार, काही नाही होणार, मी समर्थ आहे। त्यानंतर काय झालं की मी जॉबच्या शोधामध्ये होते। मला जॉब करायचा होता, माझं मन रमेल असं मला वाटायचं। आणि मग मी जॉबच्या शोधामध्ये एका ठिकाणी मला चांगला जॉब लागला, कारण माझं शिक्षणही छान झालं होतं। जॉब मिळाला
तिथे स्वामींचा खूप मोठा फोटो होता आणि तेथील जे हे होते, तिथले जे बॉस होते ते स्वामींचे खूप निस्सीम भक्त होते. ते रोज आले की ते स्वामींच्या फोटोला अगरबत्ती वगैरे लावायचे, स्वामींचं दर्शन घ्यायचे आणि मगच कामाला सुरुवात करत असायचे. मी त्यांना रोज बघायची आणि त्या फोटोवरती स्वामींचा तारक मंत्र लिहिलेला होता. एक दिवस काय झालं की असंच मी त्या म्हणजे सरांशी बोलता बोलता स्वामींचा विषय निघाला आणि त्या सरांना म्हटलं की हे स्वामी खरंच असतात का, हे स्वामी खरंच मदतीला येतात का, करतात का, साथ देतात का. तर ते सरांनी मला खूप छान समजून सांगितलं की अगं स्वामी आहेत म्हणून हे आहे, या चराचरामध्ये स्वामी व्यापून आहेत. जो कोणी मदतीला येतो तो स्वामींच्या कृपेनेच आपल्या मदतीला येत असतो. तुला इथे जॉब मिळाला हे स्वामींच्या कृपेनेच मिळालेला आहे. स्वामींची इच्छा होती म्हणून तू इथे आलेली आहे. तू स्वामींची सेवा सुरू कर, बघ तुझं मन किती रमतं आणि तुझ्या मुलाला देखील चांगले संस्कार लागतील, असं त्यांनी मला सांगितलं. आणि मग मी फक्त स्वामींचं नामस्मरण करायची, बाकी काहीच सेवा नाही. आले की फक्त एक श्रद्धास्थान निर्माण झालं होतं. आले की स्वामींचं मी दर्शन घ्यायची, त्यानंतर मग मी माझं कामाला सुरुवात करायची. असं माझाही दिनक्रम चालू झाला. आणि काही संकट आलं, काही वाटलं तर मी फक्त स्वामींना हाक मारायची आणि खरंच स्वामी कुणाच्या ना कुणाच्या रूपामध्ये माझ्या मदतीला धावून यायचे. मी लग्न केलं नाही, माझा मुलगा 5 वर्षाचा झाला आणि स्वामींची अशीच सेवा सुरू होती. मग मी ठरवलं आता जॉब नाही करायचा तर काहीतरी व्यवसाय करायचा. जे माझे जॉबचे पैसे साचले होते त्यामधून मी आता सेपरेट रेंटनी राहू लागली होती. आणि माझे जे सासू सासरे होते त्यांनी जी आमची जमीन येत होती ती माझ्या मुलाच्या नावावरती आमच्या वाटेची करून दिलेली होती. त्यामुळे मला त्याचं काही टेन्शन नव्हतं. मग मी ती जमीन देखील वाट्याने करायला दिली आणि मी इकडं व्यवसाय करायचा ठरवला. मग मी एक पार्लर टाकलं, कारण माझा पार्लरचा कोर्स झालेला होता. माझा धंदा म्हणजे सुरुवातीला काहीच चालत नव्हता, त्यामुळेच मला खूप डिप्रेशनमध्ये मी चालली होती. काय करायचं, एवढा मोठा निर्णय घेतला आणि आता ते चालत नाही म्हणून. मग मी काय केलं की मठामध्ये गेली, तिथे स्वामींना श्रीफळ वगैरे ठेवलं आणि तिथे मला कळालं की इथे दर गुरुवारी प्रश्नोत्तर सेवा होत असते. मग मी काय केलं की त्या गुरुवारी जाण्याचं ठरवलं. तिथे प्रश्नोत्तर केले आणि त्यांना सांगितलं की माझा व्यवसाय हा चालत नाही. मग त्यांनी मला बऱ्याच सेवा दिल्या, तोडगे दिले आणि ते तिथे करा म्हणे, मग तुमचा व्यवसाय चालेल असं त्यांनी सांगितलं. मग मी तिथूनच एक स्वामींचा फोटो घेऊन गेली आणि त्यात माझ्या पार्लरमध्ये लावला. त्यानंतर मग मी स्वामींची सेवा करू लागली. त्यांनी जसं सांगितलं तसे तोडगे केले. जे पिरॅमिडची पट्टी असते ते तिथे लावली. त्यानंतर जे मोरपीस असतात तेही ईशान्य कोपऱ्यात लावले. त्यानंतर स्वामींचं तिथे दिवा वगैरे लावून मी त्याची सेवा करायची आणि त्यानंतर मग माझं पार्लरला सुरुवात करायची. आणि जे तारक मंत्र आहे तो कंटिन्यू मी तिथे टेप लावला होता. त्या टेपमध्ये तारक मंत्र कंटिन्यू सुरू माझा मंद आवाजात चालू असायचा. जे कोणी कस्टमर यायचे त्यांनाही छान वाटायचं आणि ते म्हणायचे की तुमच्या इथे म्हणजे छान वाटतं, तुम्ही छान करता. आणि एक कधी माझा व्यवसाय वाढला हे मलाही कळलं नाही. आज स्वामी भक्तांनो, मी माझ्या व्यवसायाच्या जोरावरती स्वतःचं घर घेतलं. त्यानंतर असेच खूप दिवस गेले. स्वामींची सेवा करायला मला फार वेळ लागत नाही. माझा मुलगा फार मोठा आता झाला आहे, व्यवसायही खूप वाढला आहे, त्यामुळे फार वेळ मिळत नाही. फक्त नामस्मरणाची सेवा मी करते. आणि माझी खूप इच्छा होती की स्वामींनी मला दर्शन द्यावं, कारण स्वामी कृपेने आज मी एक भक्कम उभी आहे आणि सर्व काही जीवनामध्ये व्यवस्थित आहे. आणि स्वामी कृपेने माझा मुलगा हा इतका समजदार आहे ना की मी त्याची म्हणजे त्याने मला माझ्या मिस्टरांची आठवण कधीच येऊ दिली नाही. तो मला इतका जीव लावतो आणि इतकं माझ्यावरती प्रेम करतो. त्यामुळे मी शेवटपर्यंत लग्न करणार नाही हाच माझा निश्चय होता. स्वामी भक्तांनो, काय झालं की मला खूप स्वामी दर्शनाची इच्छा होती, ओढ होती की मी स्वामींना म्हणायची रोज, स्वामी तुम्ही मला खूप काही दिलं, माझ्याबरोबर तुम्ही आहात म्हणून मला लढण्याची ताकद मिळते, खूप काही मला मिळतं, पण मला तुमचं दर्शन हवं आहे, असं मी रोज स्वामींना म्हणायची. आणि पण स्वामींना म्हणायची की स्वामी मला सापांची खूप भीती वाटते, सापा रूपामध्ये मला दर्शन देऊ नका, तुम्ही कुठल्याही रूपात द्या, फक्त सापांच्या रूपामध्ये मला दर्शन देऊ नका, असं मी त्यांना म्हणायची. एक दिवस काय झालं की मी असंच चालली होती, याला आली शॉपवरती आली, त्यानंतर मग वॉशरूमला जावं म्हटलं.
म्हटलं. वॉशरूमला मी पाठीमागं आमचं वॉशरूम आहे तिकडे जात होती. इतका मोठा साप माझ्या पुढे आला की म्हणजे फणीवर करून तो असा उभा होता. मी इतकी प्रचंड घाबरली, खूप जोरामध्ये ओरडली. तो वार होता गुरुवारचा. त्यानंतर काय झालं की मी ओरडली, मग सर्व लोक तिथे जमा झाले. काय झालं तर मी म्हटले ते खूप मोठा साप आहे म्हटलं. तर ते आले तर त्यांना कुठेच दिसेना. नाही म्हणे ताई ते नाही. मी म्हटलं नाही, आत्ता माझ्यासमोर खूप मोठा साप इथं होता म्हटलं, खूप भयानक आहे म्हटलं, असं मी त्यांना सांगितलं. त्यांनी खूप शोधाशोध केली पण त्यांना तो कुठेच सापडला नाही. आणि मग काय झालं की दुसऱ्या दिवशी मी जेव्हा झोपलेली होती तेव्हा मला स्वप्न पडलं. तोच साप माझ्या स्वप्नामध्ये आला आणि त्या साप आहे ना स्वामींच्या गळ्यामध्ये होता. आणि स्वामी हसत होते की का गं एवढी घाबरली, आम्ही दर्शन देण्यासाठी तुला आलो होतो असं म्हटले. आणि स्वामी गुप्त झाले, तो सापही गुप्त झाला. आणि मग मी दुसऱ्या दिवशी स्वामींना मुजरा केला आणि स्वामींना म्हटलं की स्वामी मी तुम्हाला म्हणत होती ना की मला सापांची खूप भीती वाटते, सापांच्या रूपात मला दर्शन देऊ नका, ह्या रूपात नाही मला दुसऱ्या रूपात तुम्ही दर्शन द्या, मी तुम्हाला नक्की ओळखेल असं मी स्वामींना बोलली. आणि त्या दिवशी काय झालं की एक अशी फाटलेली साडी, खूप मळालेले कपडे, याच्यामध्ये बगलेमध्ये झोळी घेऊन एक स्त्री 12च्या दरम्यान माझ्या शॉपवरती आली आणि मला म्हणे की मला भिक्षा दे. तर मग मी काय केलं की पटपट म्हणजे 10 रुपये घेतले आणि धरा म्हटलं आजी तुम्हाला चहा वगैरे प्यायचा का. तर त्या म्हटल्या नाही मला चहा वगैरे नाही प्यायचा. मी म्हटलं जेवण केलं का, मी डब्बा आणलेला होता. तर त्या म्हणे नाही. मग म्हटलं धरा तुम्ही जेवण करा. मग मी माझा डब्बा त्यांना देऊन टाकला आणि त्यानंतर 10 रुपये दिले आणि त्या गेल्या. आता बघा स्वामी भक्तांनो, खरंच आपल्याला कळत नाही. मी स्वामींना म्हटले होते की मी तुम्हाला ओळखेल तुम्ही कसे आले तरी, पण मी त्यांना ओळखू शकले नाही. जाताना त्या एक म्हटल्या की तू मला ओळखलंच नाही म्हणे. तर मी म्हटलं नाही आजी मी ओळखलं नाही, कारण तुम्ही मला कधी म्हणजे आपली कधी भेटच नाही, कधी दिसलेच नाही. तर मी तुझ्या जवळचीच आहे म्हणे, नातेवाईकातली, तू घरी जाऊन विचार म्हणे, तुला नक्की म्हणजे कोणीतरी सांगेल म्हणे असं त्या म्हटल्या. त्यानंतर मग मी घरी आले. म्हटलं अशा अशा आजी होत्या, कोणी आपले पाहुणे वगैरे कोणी आहे का. तर म्हटले नाही. तर मग मला क्लिक झालं की म्हणजे स्वामी महाराज आले होते, घरी जाऊन विचार म्हणजे स्वामींना विचार असं त्यांनी सांगितलं. मग मी म्हटली होती ओळखेल पण मी ओळखलं नाही. पण खूप पश्चाताप झाला. म्हटलं स्वामी मला माफ करा, मी तुम्हाला ओळखू शकले नाही. स्वामी भक्तांनो, खरंच अंतकरणापासून स्वामींची सेवा केली, स्वामींना विनवलं तर स्वामी नक्की साथ देतात, मदतीला येतात. माझा असा हा स्वामींचा अनुभव होता. आज मी स्वामी कृपेने खूप सुखी आनंदात आहे आणि माझा मुलगाही खूप छान आहे. हा अनुभव शेअर करावा असं वाटलं, कारण या परिस्थितीत ज्या कोणी माझ्या ताई बहिणी असतील त्यांनाही मदत व्हावी, त्यांनाही एक आधार मिळावा, यासाठी मी हा अनुभव शेअर केला आहे. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव या ताईंचा होता. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटू अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.